हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर इथे बघू शकता बाहेर वातावरण जे आहे ना ते खूप मस्त आहे आणि आता मी लागते इव्हनिंगच्या कामाला। खूप छान वातावरण आहे, आभाळ आभाळ प्लस थोडंसं असं थंडी वगैरे असल्यासारखं। तर चला आता मी पटकन संध्याकाळच्या कामाला सुरुवात। तर मस्त अशी चहापासून मी संध्याकाळची सुरुवात करत असते नेहमीच। आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे चहा वगैरे घेतला की एक वेगळीच एनर्जी येते। तसंही मला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम चहाची सवय आहे। माहीत नाही हीच एक वाईट सवय आहे माझ्यामध्ये की ते चहा पाहिजे दोन्ही टाईम। म्हणजे आपण जरी झोपलं नाही ना दुपारला तरी पण चहा घेतला की एक वेगळी एनर्जी येते। तर चहा बनवून घेत आहे कारण मुलांना पण त्याच भांड्यामध्ये मी दूध गरम करायला ठेवते। तर भांड्यांचाही व्याप थोडासा कमी होतो। तर तुमची मुलं जरी या टायमाला चहा घेत असेल ना तर तुम्ही पण ही ट्रिक वापरा। एकाच भांड्यामध्ये ना दोन कामं होतात आपले, एक तर दूध गरम होते आणि नंतर आपलाही चहा त्याच्यामध्ये बनतो। तर स्मितू जेव्हापासून छोटा होता ना तेव्हापासून मला हीच सवय आहे आणि आता दोघांनाही द्यावं लागते, तरी मला हीच सवय आता कंटिन्यूअस आहे। त्याच्यामुळे मग मी ह्याच गोष्टी फॉलो करते। मी एकटी जरी असली ना तरी पण चहा बनवायच्या वेळेस ना पहिलेच दूध गरम करते। जर स्मितूला उशीर असेल तर ते दूध जे आहे ते थोडंसं कडक गरम करते जेणेकरून मग ते कोमट होते त्याच्या वेळेपर्यंत। आणि ना इथे मी बघत आहे साखर झाकणामध्ये घेऊन। यावेळेस साखर जी आहे आम्ही लूजमध्येच आणत असतो, तर त्या साखरेमध्ये ना थोडंसं काहीतरी दिसल्यासारखं झालं होतं मला, काळपटपणा। तर ते काही आपल्या खाण्यामध्ये जावं नाही म्हणून मग मी आता संपतपर्यंत ते चेक करून चहामध्ये टाकते। चहा तिकडे बनत आहे तोपर्यंत म्हटलं चला आपले भांडेही लावून घ्यावं, कारण हा एक टाईम असतो की 5 मिनटामध्ये आपली चहा जी आहे ती रेडी होते आणि तेवढा वेळ टाईमपास करत बसण्यापेक्षा ना भांडे जे आहे ते आपापल्या जागी लागले की किचन पण खाली होऊन जाते। म्हणजे ओटा पुसायला आणि भांडे बाहेर नेऊन ठेवले की किचन एकदम ओके होऊन जाते। एक झाडूस मारायचं काम असते। तर इथे चहा बनला आहे आणि चहा घेतली की मग माझे बाकीचे जे काम आहे ते सुरू होते। तर स्मितूला दिलं आणि रिधूचं बाकी होतं, तर म्हटलं नंतर घेईल तो। आणि तिकडे बघू शकता बाहेरच्या साईडला आहो दिसत असेल तुम्हाला, तर रिधू पण दिसत असेल त्यांच्यासोबत। तर रिधू आणि ते निघाले होते बाहेर आणि मग आता मी घेतलं माझे कामं आवरासाठी। तर सगळ्यात पहिले कपडे काढून घेते। उन्हाळा असला की दुपारी 3-4पर्यंत कपडे जे आहे ते कडक वाळते, पण आता हिवाळा किंवा पावसाळ्याचं ना कपड्यांचं थोडं लोड असते आणि इथे पटापट करण्याचा मी प्रयत्न करते, कारण रिधू खेळत आहे तोपर्यंत ना माझं स्वयंपाकापर्यंत सगळं काही झालं पाहिजे असा मी विचार करते। कारण कामं जर पेंडिंग ठेवले ना तर खूप वेळ होतो। आणि कपड्यांचं असं आहे की ज्यांच्या त्यांच्या ठिकाणी जर कपडे ठेवले नाही, असाच ढीग मांडून ठेवला, अशी तर मला सवय नाहीच आहे। खूप एखादीच बरं जर नसेल तर एखादीच वेळेस ना कपडे असे पडून राहते एखाद्या वेळेस। नाहीतर मी रोजचे कपडे रोज घडी जरी नाही करेल ना तरी त्यांच्या त्यांच्या बास्केटमध्ये नेऊन ठेवून देते। पण मोस्ट ऑफ मी घड्याच करते आणि घड्या करतच होती तर नळं वाजले। आज थोडे लवकर आले, नाही तर अंधार पडल्याशिवाय नळं येत नाही। आणि आता ना हिवाळ्यामुळे नळ्या ज्या आहे ना त्या अशा हाडांसारख्या कडक येतात। तर तेच मी सरळ करून करून टाक्यामध्ये टाकलं। आता 5-10 मिनटं ते नळं जे आहे ना ते खोकलत खोकलत येतात। त्यांनाही सर्दीमुळे खोकला झाल्यासारखा ना नळं खूप लोड घेते आणि नंतर फोर्समध्ये येते। म्हटलं तोपर्यंत पटापट एवढे कपडे जे आहे ते जागच्या जागी ठेवून देते, कारण हे जर ठेवले आणि रिधू जर आला ना तर तेवढे घडी केलेले कपडे तो अस्ताव्यस्त केल्याशिवाय राहणार नाही। असं असते आमच्या घरात, मुलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतातच। तसंही आता ना अंधार लवकर पडते, पण आता ना समोरच्या गार्डनमध्ये लाईट सुरू झाले आहे त्याच्यामुळे मुलं ना घरी थोडेसे उशिराच येतात आणि सगळे कॉलनीतले मुलं राहते त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे। आणि आता थोडंसं रिधूला बघावं लागते, स्मितूचं लोड नाही आहे, तो अंधार पडला की ॲटोमॅटिक घरी येतोच। आता ना लॉक वगैरे केला आहे आणि आता आम्ही निघत आहोत वास्तुपूजनसाठी। कॉलनीतलंच आहे ते वास्तुपूजन, थोडंसं लांब आहे। तर ना आम्ही आत्ता जस्ट आलो जेवण वगैरे करून। वास्तुपूजन होतं है ना मितू? आणि मितू चेंज करत आहे। काय करताय तू? आणि रिधूनी खूप मस्ती केली आहे ना रिधू? हाय कर, बाय कर। छान मस्त अशी साडी वगैरे लावली होती, पण स्वेटर घालून होती आणि येते वेळेस मग हे लावलं, कारण खूप थंडी आहे। आणि खूप छान कार्यक्रम झाला, पण रिधूनी आम्हाला काही करू दिलं नाही। उठणं उठत नाही का? स्पंदन उठत नाही? उठत नाही का झोपून?
बरा झाला का? झोपून उठत नाही का? उठायचं नाही? खेळायला नाही जायचं? काय शावकारकी करत आहे, गोष्टी करत आहे तिथून बेडवर बसून बसून? सुट्टी हे थांब, तुझा व्हिडिओ बनवतो. उठत नाही तू? उठ लवकर. तर इथे तुम्हाला हा जो क्लिप आहे हे मी जोडलेली आहे. स्मितूच्या स्कूलमध्ये ना 22-23 तारखेला ॲन्युअल फंक्शन जो आहे तो होता. तर व्लॉग्स काही आलेले नाही. तर गोंधळणं माझा एकटीच्या मागे खूप होता. यांची ड्युटी जी आहे ती कंटिन्यू चालू होती. 3 ते 4 दिवस कंटिन्यू चालू होती. त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या, व्लॉग्स काही घेत नाही. कारण दोघांना मॅनेज करता करता इतकं गोंधळल्यासारखं होऊन जाते की म्हटलं असू द्या, व्लॉग्स काही हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे मुलांपेक्षा मला तरी आता सध्या. कारण रिधूनं जेव्हापासून चालायला लागला तेव्हापासून खूप त्रास देतो. तर इथेच आपला स्मितू कोणता आहे तो तुम्हीच नक्की कमेंट करून सांगा की स्मितू कोणता आहे आणि त्याचं गेटअप काय आहे ते. तर खूप छान छोटे छोटे मुलं ना परफॉर्म करत होते की अनपेक्षित सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, म्हणजे आपण इमॅजिनसुद्धा नाही करू शकत इतके छान ते मुलं परफॉर्म करत होते. आणि मुली तर इतक्या मटकण्यात नंबर 1 असते ना की मस्त एक नंबर मटकू येत होत्या की त्यांना बघून ना खूप असं मनातून वाटत होतं की बापरे, आपल्या वेळेस तर आपल्याला साधं शेंबूड पुसायची चव नसेल आणि एवढे छोटे छोटे मुलं या स्टेजवर येऊन छान असे परफॉर्म करत होते. तर स्मितूला ना मी बघत आहे की नर्सरीच्या वेळी ना मी त्याला परफॉर्म म्हणजे त्याला होतं थोडंसं कोविडचं सेशन होतं. तर त्याला परफॉर्म करायचं होतं तेव्हा त्याला तेवढं फारसं जमलं नाही. आणि आत्ता जसं तो LKG झाला आणि आता तो UKGला आहे तर त्याचं जी स्टेज डेअरिंग म्हणते ना ती खूप एक नंबर झालेली आहे. तर तुमचे मुलं जर छोटं असेल तर तुम्ही आत्तापासूनच जरी UKGच्याही पास झाले असेल, फर्स्टला असेल ना, तरीही तुम्ही त्यांना सांगा की एखाद्या तरी ह्या ज्या आहे ना स्टेज परफॉर्मन्सवाले ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये भाग घ्यायला, पार्टिसिपेट करायला सांगा. त्याच्यामुळे मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो ॲटोमॅटिक येतो. ॲटोमॅटिक त्यांच्यामध्ये वाढ होत जाते. क्रमांक येणं काही गरजेचं नाही आहे, काही नंबर्स येणं गरजेचं नाही आहे. पण मुलांना ना ग्राउंडवर उतरवणं किंवा मग स्टेजवर उतरवणं ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहे. याच्यामुळे मुलांमधला जो कॉन्फिडन्स आहे ना तो लेवल खूप हाय होत जाते आणि त्यांनाच मग त्या गोष्टीतून ना एकदम असं इन्स्पिरेशन होत जातात. आणि मुलं ना अजून त्या गोष्टीमध्ये एक रुची निर्माण करते आणि समोर जाण्याचा नेहमी प्रयत्न करते. तर आपला स्मितू कुठे आहे हे तुम्हीच इथे फाइंड करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर त्याचा डान्स पण होता, तोही मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. या व्हिडिओमध्ये ना येत नव्हता, माहीत नाही काहीतरी प्रॉब्लेम होत होता. तरी पण मी जो म्युझिक आहे ना तो म्यूट केला होता, तरी पण प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे मी एडिट नाही केलं आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये हा जो आहे ना लूक गोंडी लूक होता. तर इथे जो आम्ही राहतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तर आमचा जिल्हा आमची शान या थीमवर त्यांनी ठेवलेलं होतं आणि सगळ्यांना गोंडी लूक दिलेलं होतं. तर आपला स्मितू कुठे आहे हे तुम्ही शोधा आणि त्याची जोडी कोणती आहे हे पण कमेंट करून सांगा. तर तुम्हाला नक्की ओळखायला येईल. जर तुम्ही रेग्युलर्स व्ह्यूवर असेल तर नक्की स्मितूला तुम्ही ओळखणार. आणि खूप असा भयंकर तर लूक नव्हताच, त्याच्यामुळे नक्की ओळखता येईल. आणि कसा वाटला त्याचा परफॉर्मन्स किंवा सगळे मुलांचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटत आहे हेही सांगा. तर तर हे जी क्लिप आहे ना इथे जोडण्याचा माझा खूप मोठा उद्देश होता की ज्या काही आहे आता नर्सरीपासूनच्या त्या पेनड्राईव्हमध्ये आहे. जर पेनड्राईव्ह हरवलं तर सगळंच्या सगळं चाललं जाईल आणि याच्यामध्ये जर ठेवलं ना तर खरंच ते लाईफटाईम राहणार. जोपर्यंत यूट्यूब पूर्णपणे डिलीट होत नाही किंवा टिकटॉकसारखं पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत या मेमरीज इथेच सेव्ह राहतील. आणि स्मितू मोठा झाल्यावर या गोष्टी प्रत्यक्षात तो बघणार की त्यांनी काय ॲक्टिव्हिटी केली होती. त्याच्यासाठी मी इथे शेअर करत आहे आणि तुम्हालाही या थ्रू थोडीशी आयडिया येईल किंवा मग तुमचीही मुलं जर छोटं असेल तर तुम्हालाही आयडिया येतील की एकमेकांचं बघून आपण आपल्या मुलांना कसं काय रेडी करू शकतो, कसं काय गेटअप देऊ शकतो. कारण ह्या ज्या गोष्टी टीचर्स लोक आपल्याला जेव्हा सांगतात ना तेव्हा आपणसुद्धा एखाद्याचं बघून किंवा यूट्यूबवर सर्च करूनच आपण हे गेटअप रेडी करत असतो. तर खूप छान छान कॅरेक्टर्स होते इथे. सगळ्यांचं जे लूक आहे ते गोंडी लूक होतं. कारण
थीमच ती होती आणि गाणं इतकं सूट झालं होतं, पण मी याच्यामध्ये गाणं टाकू शकत नाही. तर म्युझिक समोर लावलेली होती थोडीफार, तरी पण कॉपीराईट येण्याची मला भीती वाटते. तर आणि एकदा का कॉपीराईट आला तर मग तो काढावा लागतो, त्याचं पूर्ण क्लेमिंगचं करावं लागते, खूप सारी प्रोसेस असते. आता एका माझ्या मैत्रिणीसोबत झालं आहे, माझ्यासोबत तर घडलं नाही, कारण मी तेवढे म्युझिक वगैरे ॲड ठेवतच नाही. जे काही ते पब्लिक म्युझिक आहे ना, ते याच्यामध्ये टाकलं तर कॉपीराईट येतात. जे आपण यूट्यूबच्या मीडियातून घेतो त्यामुळे कॉपीराईट येत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.